राखीव खेळाडू जो आहे तो आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे। विशेषतः ईगल स्पोर्ट्स मला वाटतं आपला एक खेळाडू इथे आलेला आहे आणि जाकापूर संघाला सुद्धा विनंती आपला सुद्धा एक एक्स्ट्रा खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा। दोन्ही संघांचे राखीव खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत। धन्यवाद। आमदार चषक 2022 माननीय आमदार सुमनताई आराराबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 6 जून ते दिनांक 10 जून 2022 पर्यंत या स्पर्धेचं आयोजन आपण पाहणार आहोत। भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं दैदिप्यमान आयोजन एसपी ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर 71,111 रुपये आणि त्याचबरोबर एक जळाळता आमदार चषक 2022 प्रथम क्रमांकासाठी, त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी जर आपण पाहिलं तर 51,111 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि जळाळता आमदार चषक 2022 अशा पद्धतीने मात्र वैयक्तिक पारितोषिक आहेत। पारितोषिकांची चर्चा आपण करत राहू या स्पर्धेच्या दरम्यान सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। स्ट्राईकवर आपण बघत आहोत रंगा म्हणजे सारंग याला आणि दुसऱ्या बाजूला मात्र अमोल जावीर बॉलिंग मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक घेऊन जावेद। जावेदचा पहिला चेंडू यावेळेला खूप चांगला सन्मान दिलाय सारंगच्या माध्यमातून। यावेळेला डिफेन्स करण्याचा प्रयत्न झाला, थोडेसे डबल माइंड दिसले, दोलायमान स्थितीमध्ये होते, कोणत्या दिशेने फटका खेळायचा कशा पद्धतीने फटका खेळायचा हा विचार मात्र त्याच्या डोक्यामध्ये चालू होता, त्यामुळे हा चांगला सन्मान दिला गेला। थोडंसं शॉट सिलेक्शन करण्यामध्ये वेळ लागली। ओव्हरची मात्र सुरुवात निर्धाव चेंडू सोबत। यावेळेला बॅटची लीडिंग गेज घेतली आहे, कव्हर क्षेत्रातून ट्रॅव्हल करतोय बॉल, एक धाव तर सहज घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, अगदी सहजतेने मात्र या दोन धावा पूर्ण केल्या। थ्रो मात्र तोपर्यंत विकेट किपरकडे पोहोचतोय। वैयक्तिक धावसंख्येचं आणि संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं गेलं ते सारंगच्या या फटक्यासोबत। यावेळेला गुड लाईन पिचिंग केल्या, 100 फटका फाईन एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणार आहे, चौकार। खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रोवाइज केलं या फटक्याला, एका हाताने मात्र पुरेशी ताकद लावली आणि चेंडूला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने हा फटका जातोय। गोल्डन जिमचा बॅनर आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय, त्या ठिकाणी हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय। उत्कृष्ट बॅटिंग। पहिल्या चेंडूला सन्मान दिला, दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक मिस टाइम फटका ज्यावर लीडिंग गेज घेत चेंडू कव्हरच्या क्षेत्राने आपण जाताना पाहिला होता, त्यावर दोन धावा धावून पूर्ण केल्या आणि हा तिसरा चेंडू जो मात्र अंगाच्या दिशेने मारा केलेला बॉल होता, अगदी गुड लाईनवर पिचिंग केलेल्या चेंडूला मात्र एकेरी हाताने फटक्यानं खेळून काढला आणि एका हाताच्या फटक्यासोबत पुरेशी ताकद लावली फटक्यात आणि चौकार ठोकलाय। यावेळेला मात्र बॅकफुटवर फ्रंट फुटवर आली थोडंसं, पुन्हा एकदा चांगला फटका, शॉर्ट कव्हर मधून हा थ्रो येईल गोलंदाज जावेदकडे, तोपर्यंत अगदी सहजतेने पुन्हा एकदा एक सिंगल धाव घेतली गेली। चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतायत सारंग आणि अमोल जावीर। तसं पाहिलं तर आतापर्यंत स्ट्राईकवर होता सारंगनंच या सर्व धावा बनवल्या, ज्यामधून एक दुहेरी धाव आली, एक चौकार आला, एक सिंगल आली आहे। संघाचं धावफलक मात्र 7 धावांवरती। स्ट्राईकवर येतोय अमोल जावीर, जावेदच्या पुढील चेंडूसाठी। अकुटप्प्याचा बॉल, यावेळेला मात्र दोन खेळाडूंच्या मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न, चांगला फटका, चांगली दिशा दाखवतोय, 4 धावा मिळवतोय अमोल जावीर।
दोन चौकार या ओव्हरमधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चौकार सारंगच्या बॅटमधून, एक चौकार अमोल जावीरच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या दिशेने हा फटका खेळला. दोन खेळाडू, तसं पाहिलं गेलं तर एक खेळाडू आपण जर पाहिलं तर कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनवरती आहे आणि दुसरा खेळाडू जो मात्र कव्हर क्षेत्राच्या 30 यार्ड सर्कलमध्ये होता. त्या दोघांच्या मधून मात्र गॅप शोधला अमोल जावीरने. चांगली जागा होती आणि त्या जागेमधून रिकामी जागा भरून काढत 4 धावा मिळवल्या. धावसंख्या 11 धावांवरती. यावेळेला फुलर लेनचा बॉल ऑफ केलाय. पॉवर प्लेचं षटक आहे. वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आमदार चषक चौकार. पॉवर प्लेचं षटक होतं. तसं पाहिलं गेलं तर फटक्यात पुरेशी ताकद लावली नव्हती. उंची चांगली गाठली होती, लांबी थोडीशी कमी पडली होती. परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनवरती खेळाडू तैनात केला गेला नव्हता. दोनच खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होते आणि त्या ठिकाणी मात्र वन बाउंड चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा मिळवल्या गेल्या शेवटच्या चेंडूवरती. एक षटकाची समाप्ती आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. 15 रन्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ फर्स्ट ओवर. पहली ओवर की समाप्ति हुई है. जावेद की गेंदबाजी पर बहुत ही अच्छे स्ट्रोक्स देखने को मिले. एक चौका आया था सारंग के बल्ले से, 2 चौके आए अमोल जावीर के बल्ले से. ओवर की समाप्ति होने के बाद टीम का स्कोर बिना किसी नुकसान के 15 रनों पर जाकर पहुंचता हुआ. अब नए ओवर की शुरुआत यहां पर होगी. फील्डिंग सजाई गई है, अब कोई रिस्ट्रिक्शन नहीं होगा फील्डर पर. फिर भी अब हम देखेंगे तो 1 2 3 4 और 5 खिलाड़ी जो है वो 30 यार्ड सर्कल के अंदर गेंदबाज को पकड़ते हुए इस बार पॉइंट के फील्डर को बैकवर्ड पॉइंट पर लाकर खड़ा कर दिया. एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को अंदर लिया है. सारंग है स्ट्राइक पर. बॉलिंग मार्क पर हर्षल ओवर नंबर 2 की यहां पर शुरुआत करेंगे. ओवर द विकेट इस बार जाने दिया सारंग ने. व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर संजय मल्होत्रा जी का. अतिरिक्त रन के साथ इस ओवर की शुरुआत हुई है. कई सारे बैनर्स हम देख सकते हैं मैदान की चारों ओर. बहुत ही अच्छा सहकार्य एटको रोडवेज, गोमटेश टोबैको सेंटर, महाकाली कंप्यूटर्स एंड मोबाइल शॉपी. इस बार डाउन द लेग साइड थोड़े से शफल होकर खेलने की कोशिश में गेंदबाज पर दबाव बनाना चाहते थे, लेकिन गेंदबाज ने दिशाहीन गेंदबाजी की है इस बॉल पर. तो एक अतिरिक्त रन फिर एक बार जुड़ता हुआ स्कोर कार्ड पर. इसके पहले हमने देखा तो आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग करने वाली बॉल थी और इस बार डाउन द लेग स्टिक जारी है. तो एक अतिरिक्त रनों के साथ यहां पर ओवर की यहां पर शुरुआत होती हुई. इस बार बैट के रडार में मिली है. डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेजते हुए अच्छी बैटिंग सारंग द्वारा. इस बार मिडिल ऑफ द स्टंप पर पिचिंग करने के बाद बदन की तरफ आ रही थी गेंद. बैकफुट पर जाकर बहुत ही अच्छा शॉट सिलेक्शन किया. मिडिल ऑफ द बैट करते हुए गेंद को भेजा डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए. यावेळेला मात्र बॅटची गडा घेतोय. विकेट कीपर आहे चेंडू खाली. कॉट बिहाइंड विकेट. सारंग यावेळेला मात्र माघारी परतील. पहिला झटका लागतोय सारंगच्या स्वरूपात.
या वेळेला मात्र यष्टीरक्षकाच्या हातात झेल सोपावून झेलबाद झालाय. आता मात्र सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल जावीर आहे जोडीला. बॉलिंग मार्कवरती मात्र हर्षलला आपण बघतोय. 2 चेंडू हाताळले, त्यामध्ये अतिरिक्त धावा त्यांनी खर्च केल्या. त्यानंतर एक षटकार सुद्धा याच ओव्हरमध्ये मात्र सारंगच्या फलंदाजीवरती येताना आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि सारंग तदनंतर एका फुलरलेनच्या बॉलवर बॅटची कडा घेत चेंडूला सोपवतोय तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इस बार सागर पाटिल द्वारा एक अच्छा स्ट्रोक पॉइंट की तरफ में खेला गया. गलत निर्णय वहां पर, और यस अंपायर की उंगली आसमान की तरफ उठती हुई. रन आउट होंगे अमोल जावीर. निर्णय लिया गया अमोल जावेर द्वारा. नॉन स्ट्राइक पर थे. सागर पाटिल ने पॉइंट की तरफ दिशा दिखाने की कोशिश की बॉल को. वहां पर फील्डर मौजूद थे. फील्डर के हाथों में जाते ही गेंद मात्र नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो किया गया. बॉलर ने मात्र अच्छी तरीके से गैदर किया. तब तक अमोल जावेर पॉपिंग क्रीज में पहुंच नहीं पाए. रनआउट के तौर पर उन्हें आउट होकर वापस लौटना होगा. ये दूसरा झटका लगता हुआ. सारंग के पीछे पीछे ही अब अमोल जावेर भी पैवेलियन की दिशा में आकर लौटते हुए. 2 विकेट गवाए हैं अब तक. बॉलिंग मार्क पर हर्षल. सागर पाटिल के लिए अगली गेंद. इस बार सीधे हाथों से खेला है. मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे. लॉन्ग ऑफ पर फील्डर तैनात. एक सिंगल रन लिया गया आसानी से के साथ. 1 रन की यहां पर मांग थी और 1 रन पूरा किया गया. 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 24 रनों पर. दूसरे ओवर का ये खेल चलता हुआ. अब तक अगर देखा जाए तो इस ओवर की 4 गेंदें पूरी हुई है. 2 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है. स्ट्राइक पर अब नए बल्लेबाज आकाश. इस बार फुलर लेंथ की बॉल टैप करना चाहते थे. हवा में उड़ाना चाहते कहीं ना कहीं, लेकिन अंदरूनी किनारा लिया और 1 बाउंस अलोंग विद द कारपेट वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ जाती हुई. ओवर थ्रो हुआ है लेकिन बैकअप के लिए फिटे फील्डर. एक सिंगल रन आकाश द्वारा लिया गया. फिर एक बार स्ट्राइक रोटेट हुआ है. अब स्ट्राइक रोटेट होने के बाद स्ट्राइक पर आएंगे सागर पाटिल. नॉन स्ट्राइक पर होंगे आकाश. बॉलिंग मार्क पर होंगे हर्षल. शुरुआत यहां पर अच्छी करते हुए. दूसरे ओवर का खेल प्रगति पथ पर और 5 गेंदों का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर जो है वो 25 रनों पर. आखिरी गेंद बची हुई है हर्षल की इस ओवर की. इस बॉल पर सीधे हाथों से खेला. इस बार कवर्स और मिड ऑफ के बीच में से खेलना चाहते थे. टैप किया 1 बाउंस. फिर एक बार ये स्ट्रोक खेलने के बाद गेंद गई लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के हाथों में. एक सिंगल और एक सिंगल रन के साथ ओवर की मात्र यहां पर समाप्ति होगी. 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जो है अब 2 विकेट के नुकसान पर अब 26 रनों पर जाकर पहुंचता हुआ. 13 रन प्रति ओवर के औसत के साथ यहां पर बल्लेबाजी की है दोनों बल्लेबाजों ने. पहला ओवर थोड़ा सा महंगा जहां पर 3 चौके आए थे. 1 डबल, 1 सिंगल और 1 डॉट बॉल. इस प्रकार जावेद ने गेंदबाजी की थी. कुल मिलाकर अगर देखा जाए तो उस ओवर से 15 रन आए थे. इस ओवर से अगर देखा जाए तो कुल मिलाकर 11 रन आए. 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है वो 26 रन 2 विकेट के नुकसान पर. 5 ओव्हरचा सामना आहे. 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलात तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. ज्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये जावेदनं 15 धावा खर्च केले होते आणि हर्षलनं मात्र दुसऱ्या ओव्हरमधून 11 धावा खर्च केलेत. 2 विकेट्स पटकावले गेले ते मात्र ओव्हर नंबर 2 मध्ये, ज्या ठिकाणी मात्र एका फलंदाजाला आपण बाद झालेलं पाहिलं ते झेलबादच्या स्वरूपात आणि अमोल जावेर मात्र बाद झाले तो रनआउटच्या स्वरूपात. 2 ओव्हरची समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. धनंजय स्पोर्ट्स जाकापूर विरुद्ध ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी यांच्यामध्ये चालू असलेली ही
उपउपांत्यपूर्व फेरीची मॅच. जावेद बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलंय. यावेळेला मात्र पहिला चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरून ट्रॅव्हल करतोय. पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त धाव या चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरची सुरुवात मात्र या वाईट बॉल सोबत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. कारखाना एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं तिसरं षटक घेऊन आलाय जावेद. पहिल्या ओव्हरमधून 15 धावा खर्च केले होते. यावेळेला मात्र आउटसाइड एज घेतली. विकेट किपरला पार करत मात्र शॉट थर्डमॅनच्या दिशेनं फिल्डर उपस्थित. त्याच्या हातामधून हा थ्रो जोपर्यंत येईल तोपर्यंत एक धाव घेतली गेली आहे. कॅच पकडण्याची संधी होती. थोडासा कॅच पासून लांब राहिला विकेट किपर. चेंडू जाऊन थांबतोय सरळ शॉट थर्डमॅनच्या खेळाडूच्या हातामध्ये. चांगली फिल्डिंग केली. थ्रोही तितका चांगल्या पद्धतीचा आपण पाहतोय तो फिल्डरच्या माध्यमातून. एक सिंगल धाव तोपर्यंत घेतली गेली सागर आणि आकाशच्या जोडीकडून. जावेदनं मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. ही ओव्हर घेऊन आलाय ज्यामधून 2 चेंडू त्याने हाताळले. त्यापैकी एक वाईट बॉल आणि एक सिंगल रन. अशा पद्धतीने एका चेंडूवरती 2 धावा तो खर्च करतोय. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर आकाश जावेदच्या पुढील चेंडूसाठी. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं व्हेरिएशन कुठेतरी करायचं होतं जावेदला. फ्लाईट दिली गेली होती चेंडूला. कमी गतीने हाताळलेला बॉल अगदी बॅटच्या समोर येताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये फटका खेळला. 2 धावा मिळवलेत. दुहेरी धावेसोबत संघाचं धावफलक जर आपण पाहिलं तर एकूण धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. आडव्या बॅटने चेंडूला भिरकावून दिलंय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात. एक सिंगल धाव घेतली जाते आकाशकडून. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडू जावेदच्या गोलंदाजीतले पूर्ण झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत. एक वाईट बॉल, 2 सिंगल आणि एक डबल आलाय या ओव्हरमधून. एकूण 5 धावा 3 चेंडूवरती खर्च केल्यात आतापर्यंत जावेदने. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर डावकुरी आताचा फलंदाज सागर पाटील. यावेळेला मात्र स्विंग अँड मिस, परंतु ऑफस्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर आहे चेंडू. त्यामुळे पंच पुन्हा एकदा आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. वाईट बॉलचा इशारा दर्शवतायत. स्वैर चेंडूची घोषणा करतायत. अवांतर धावेत वाढ होते. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती येते. एक्स्ट्रा रन सोबत टीमचं खातं एक गर पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावा 31. 31 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक फिल्डर तैनात केला. डीप एक्स्ट्रा कव्हरमधून हा फिल्डर आपल्याला समोर आलेला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह करतोय. खूप चांगला पद्धतीचा ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगल धाव घेतली गेली. एकेरी धावेसोबत धावसंख्या मात्र सजवण्याचा हा प्रयत्न आहे. खूप चांगली एकेरी दुहेरी धावांची बांधणी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. एक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, कारण पहिले 2 विकेट जे आहे ते थोडं लवकर गमावल्यानंतर आकाश आणि सागर कुठेतरी स्वतःला सेट करून घेत आहेत. यावेळेला खूप चांगला फटका. बॅटचा फेस अगदी शेवटच्या क्षणाला ओपन केला. पाठीमागे फिल्डर उपस्थित होता. एक धाव घेतली गेली पुन्हा एकदा. अशा एकेरी दुहेरी धावा खूप मोठ्या महत्त्वाच्या धावा असतील या मॅचमध्ये, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 33 धावांवर जाऊन पोहोचते. ती जावेदच्या गोलंदाजीतले 5 चेंडू पूर्ण झाल्यानंतर शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. स्ट्राईक रोटेट होते. आकाश आणि सागर पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या वेळेला आहे स्ट्राईकवर सागर पाटील. गतीमध्ये परिवर्तन केलं. हा फसवा चेंडू आहे. सागर पाटीलसाठी मात्र खेळणं थोडंसं कठीण. फ्लाईट दिली गेली होती त्यामुळे सागर फ्रंटफूटवर येऊन आडव्या बॅटनं स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये दिसत होता. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क घडवून आणू शकले नाहीयेत. चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षकाकडे जाऊन. निर्धाव चेंडून ओव्हर 3 षटकांत समाप्ती. संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा.
नवीन ओव्हरची या ठिकाणी मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हर नंतर 33 धावा म्हणजे 11 धावा प्रतिषटकाची 34 धावा, माफ करा 34 धावा धावफलकावरती आहेत. जवळपास 11 धावा प्रतिषटकाच्या सरासरीने आतापर्यंत बॅटिंग झालेली आपण पाहिली आहे. नवीन ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती मात्र नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. संदीप बाबर स्ट्राईकवर आहे. आकाश त्यावेळेला पहिला चेंडू पॉईंट क्षेत्राच्या दिशेने, फिल्डर उपस्थित, एक सिंगल धावा घेतली जात आहेत. एकेरी धावा खूप मोठ्या प्रमाणात या मॅचमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. मागील ओव्हरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने एकेरी धावा घेतल्या सागर पाटील आणि आकाशने. नवीन ओव्हरची या ठिकाणी सुरुवात होते. 4थं षटक प्रगतीपथावर येत असताना पहिलाच चेंडू या ठिकाणी हाताळला तो संदीप बाबरने. त्याच्या चेंडूवरती मात्र आकाशने एक धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली. प्रत्येक बॉलवरती स्ट्राईक रोटेट करण्याचा निर्णय घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. चांगला निश्चय. एखादा चांगला चेंडू ज्यावर मात्र एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या आणि मग एखादा घाणेरडा चेंडू मिळाला की त्याला मात्र कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायचा आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करायचा, असं कुठेतरी ठरवलेलं दिसतंय फलंदाजांनी. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतायत. यावेळेला बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट मिड विकेटमधून ट्रॅव्हल करतोय. डीप मिड विकेटमध्ये फिल्डर उपस्थित आहे. एक सिंगल धाव पुन्हा एकदा घेतली गेली. शांत संयमी क्रिकेट आपण बघतोय सुरू असलेलं मैदानाच्या आतमध्ये. एक दैदिप्यमान देखणी दिमागदार अशी क्रिकेट स्पर्धा SP ग्रुपच्या माध्यमातून आमदार चषकाच्या स्वरूपातली जळते असे करांडक आपल्याला मुख्य व्यासपीठाच्या समोर पाहायला मिळत आहेत. मैदानात आल्यानंतर सर्वात मोठं आकर्षण काय असतं तर ते या स्पर्धेचे जे ट्रॉफी असतात, स्पर्धेचे जे करंडक असतात, प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, संघ असतील, संघ मालक असतील, संघ नायक असतील, मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर प्रत्येकाचं लक्ष जातं ते सर्वप्रथम ट्रॉफीकडे. आणि या स्पर्धेची ट्रॉफी आपण जर पाहिलात तर आकर्षक अशी ट्रॉफी आहे. अगदी भव्य दिव्य असे करंडक आपल्याला मुख्य व्यासपीठासमोर पाहायला मिळत आहेत. 71,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक, 51,000 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक, अशी एकूण 4 पारितोषिक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. आणि त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिकांकडे जर आपण पाहिलं तर मालिकावीरासाठी एक आकर्षक अशी रेंजर सायकल, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक बॅट, उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक असं रिस्ट वॉच, एक स्मार्ट वॉच दिलं जाईल. अशी वैयक्तिक पारितोषिकं सुद्धा आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी एक आकर्षक अशी ट्रॉफी आपण देतोय. दरम्यान या ठिकाणी विकेट आपल्याला येताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आकाश यावेळेला आउट होऊन माघारी परतलेला आपण पाहतोय आणि आकाशच्या जागेवरती नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये चाललाय, जो मात्र स्ट्राईकवर असेल. बॉलिंग मार्कवर संदीप बाबर. फुलर लेनचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेनं वरती अंपायर साइड खेळण्याचा प्रयत्न होता. 1 बाउन्स 2 बाउन्स जातोय लॉंग ऑन मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी थ्रो करेल तोपर्यंत एक धाव घेतली नितीन आणि सागर पाटीलच्या जोडीने. एकेरी धावा खूप मोठ्या प्रमाणात या मॅचमध्ये या इनिंगमधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मगाशी आपण सागर पाटील आणि आकाशच्या जोडीकडून खूप मोठ्या प्रमाणात एकेरी धावा घेतलेल्या पाहिल्या. आता मात्र आकाश आउट आलाय आणि आकाशच्या जागेवरती नितीन मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर नितीननं सुद्धा पहिल्या चेंडूवर फेस करत असताना संदीप बाबरला एक धाव घेतली आहे. स्ट्राईक रोटेट होते. सागर पाटील येतो स्ट्राईकवरती. ओव्हर द विकेट यावेळेला मात्र सागरनं हात खोलण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेटमधून ट्रॅव्हल करतोय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आमदार चषक चौकार. खूप वेळानंतर हा मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय सागर पाटीलच्या बॅटमधून. डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन दोन खेळाडूंच्या गॅपमधून मात्र हा फटका खेळलाय. 4 धावा मिळवल्यात सागर पाटीलने. 4 धावांसोबत संघाचं धावफलक 41. यावेळेला समोरच्या दिशेने फटका केलाय. 2 फिल्डर आहेत त्या ठिकाणी. रनिंग बिटवीन द विकेट थोडंसं वेगवान आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली सागर आणि नितीनच्या माध्यमातून. एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेसोबत धावफलकाला यावेळेला पुढे घेऊन गेले. 4थं षटक या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगली ओव्हर हाताळली संदीप बाबरनं. एक विकेट त्याच्या गोलंदाजीमधून आली आहे. त्याबरोबर 4 सिंगल धावा, 1 चौकार, एकूण 8 धावा त्याने 6 चेंडूंवरती खर्च केल्या. 1 विकेट पटकावली. 4 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र 42 धावा. 10.5 धावा प्रतिषटकाच्या सरासरीनं मात्र फलंदाजी आपण पाहतोय. 4 ओव्हर नंतर 42 धावा. विकेट्स गमावले ते 3, ज्यामध्ये अमोल जावीर, त्याचबरोबर सारंग आणि तदनंतर मात्र आकाश असे 3 फलंदाज बाद झालेत. सागर पाटील आणि नितीनची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते.
मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण मागील मॅचचे एक मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक होतं ते देणं शिल्लक राहिलं आहे. तर ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू आहे मागील मॅचमध्ये संदीप पवार. संदीप पवारला आपण ही इनिंग संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येण्याची विनंती करणार आहोत. धावसंख्या झाली 42 4 ओव्हरनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात. रोहित येतोय बॉलिंग मार्कवरती. सागरने मात्र हा फटका खेळलाय समोरच्या दिशेने. फिल्डर मात्र उपस्थित आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. स्ट्राईकवर थ्रो केलाय. थ्रो चुकीच्या ठिकाणी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती घेतले जात आहेत 2 धावा. रोहितच्या पहिल्या चेंडूवरतून 2 धावा आल्या आहेत. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल त्या ठिकाणी करतोय गोलंदाज. एक विकेट कीपर, एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फाईन लेग. गली रिझनमध्ये एक फिल्डर तैनात केला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर, कव्हरचा फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बोलवून घेतलाय. लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात आहेत. चांगला चेंडू या वेळेला, परंतु बघूया काही इशारा. पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन येते गोलंदाज रोहितच्या गोलंदाजीतून. अतिरिक्त धावेचा इशारा मात्र पंचांकडून दर्शवला गेलाय. डावकुऱ्याचा फलंदाज सागर पाटील, त्याच्यासाठी मात्र रोहित अराउंड द स्टम्प्स राईट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन आलाय. मागील चेंडूवरती एक वाईट बॉल आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज सागर पाटीलसाठी रोहित. ज्यावेळेला सुरेख फटका 2 खेळाडूंच्या गॅप मधून. हा चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे. आमदार चषक 2022च्या बॅनरला ही मानवंदना. सागर पाटीलच्या बॅटमधून खणखणीत आमदार चषक षटकार. आणि या षटकारासोबत धनंजय स्पोर्ट्स जाकापूर संघाच्या 50 धावांचा आकडा पूर्ण होतोय. 51 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला बॅटची घेतोय. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली. विकेट कीपर कॉट बिहाइंड विकेट. सागर पाटील बाद. ही 4थी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. सागर पाटील बराच वेळ या ठिकाणी संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एकेरी दुहेरी धावा त्याने घेतल्या. चौकार आणि षटकार त्याने खेचले. आणि या वेळेला मात्र बॅटच्या अगदी स्टिकरच्या दिशेने चेंडू लागतोय. बॅटची एज घेतोय. हवेमध्ये उसळी घेणारा चेंडू सरळ जाऊन विसावलाय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन. ही 4थी विकेट, 4था झटका धनंजय स्पोर्ट्स जाकापूर संघाला. ज्या वेळेला मात्र फटका खेळतायत कव्हरच्या क्षेत्रामधून. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलंय. या वेळेला नितीन मात्र फलंदाजाला थांबवतोय. नवीन फलंदाज येतोय राहुल. जुनी मात्र फटका खेळला. एकदा मिळवत नॉन स्ट्राईक वर आलाय. नितीन येतोय स्ट्राईक वरती. आखूड टप्प्याचा चेंडू. या वेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. क्लोज विकेट किपिंग करतायत. चांगलं यष्टी रक्षण. शेवटच्या ओव्हर मधले मात्र आता काही चेंडू शिल्लक असतील, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर वाईट बॉल. खूप खूप अभिनंदन संदीप, आणि तुम्हाला तुमच्या पुढील मॅच साठी आणि भावी क्रिकेटमय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संदीप पवार, ज्याला मात्र कंगनोळीचे युवा नेते
शशी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद शशी पवार साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार. आणि त्यानंतर वळतोय आता मात्र आपण नवीन इनिंगकडे ज्या ठिकाणी 55 धावांचा पाठलाग करायचा आहे तो ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघाला. प्रथमतः 5 ओव्हरचा खेळ आपण पाहिला ज्यामध्ये धनंजय स्पोर्ट्स क्लब जाकापूर संघाने फलंदाजी केली आणि 5 ओव्हरमध्ये 4 गाड्यांच्या मोबदल्यात 54 धावा त्यांच्या फलंदाजांनी बनवलेत. आता मात्र जिंकण्यासाठी ही मॅच ईगल स्पोर्ट्स क्लब प्रयत्नशील असेल. 5 ओव्हरमधून त्यांना 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 55 धावांचा पाठलाग करावा लागेल. सलामीचे 2 फलंदाज सूरज आणि जावेद मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. दोन्ही संघांना या मॅच साठी आपण शुभेच्छा देतोय. आयकॉन खेळाडू म्हणून जावेदला मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय ते ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघाकडून जोडीला आहे सूरज. सूरजनं मागील मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघाकडून खरं तर मागील मॅचचा हिरो ठरला होता तो म्हणजे संदीप बाबर. वैयक्तिक अर्धशतक त्याने पूर्ण केलं. 90 धावांचा पाठलाग करत असताना ती मॅच सुद्धा त्यांनी जिंकली होती. एक वेगळा विक्रम त्यांच्या नावावर केला गेलेला आहे आज या स्पर्धेच्या माध्यमातून. 90 धावांचा पाठलाग त्यांनी अगदी सहजतेने पूर्ण केला ज्यामध्ये मात्र संदीप बाबरची अर्धशतकी खेळी आपण पाहिली होती मागील मॅच मध्ये. आता मात्र एक नवीन मॅच, एक नवीन विरोधी संघ त्यांच्या समोर उभा टाकलाय. धनंजय स्पोर्ट्स जाकापूर. 55 धावांचा पाठलाग 5 ओव्हरमध्ये त्यांना करायचा आहे. 11 धावा रिक्वायर्ड रन रेट मध्ये आपण बघतोय. टेनिस क्रिकेट .inचं एक नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण. सर्वेसर्वा संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आज या स्पर्धेला आपल्या 2 कॅमेऱ्यांशी आपल्या कॅमेऱ्यात कैद करते, जगभराच्या पाठीवर पोहोचवते. स्ट्राइक वर जातोय सूरज, नॉन स्ट्राइक वर आहे जावेद. बॉलिंग मार्क वरती अमोल जावीर. सुरेश स्ट्राइक वर आहे. नॉन स्ट्राइक वर जावेद. बॉलिंग मार्क वरती अमोल जावीर. अराउंड स्टम्प्स येतोय डाकुरे आताच्या फलंदाज सुरेश साठी. पहिला चेंडू अगदी कमी गतीने हाताळलाय परंतु चांगली दिशा दाखवतोय सुरेश. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सीमा पार, चौकार. अमोल जावीर तसं पाहिलं गेलं तर चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न करतात. वेग जास्त नसतो त्यांच्या गोलंदाजीला परंतु यावेळेला टप्पा थोडासा आखूड टप्प्याचा ज्या ठिकाणी मात्र सुरेशला खेळण्यासाठी बराचसा वेळ मिळाला. बॅकफुटवर गेले. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर उपस्थित. चांगला थ्रो त्या ठिकाणी येतोय विकेट किपर सारंगच्या हातामध्ये. या अगोदर कव्हर पॉइंटच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होता. त्याला मात्र अगदी भेदलं गेलं. मस्तकवर दस्तक देत चेंडू मात्र कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय आणि 4 धावा आल्या होत्या पहिल्या चेंडूवरतून. त्यानंतर आडव्या बॅटनं फटका केला डीप मिड विकेट मध्ये. त्यावर 1 धाव घेतली गेली. स्ट्राइक रोटेट होते आणि स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर स्ट्राइक वर येतोय तो म्हणजे जावेद. त्यावेळेला फ्लाइट दिली गेली. कमी गतीने हाताळलेला बॉल. जावेद मात्र फ्रंट फुटवर येतोय. थोडासा शफल झाला होता. आपल्या गार्डला सोडून पॉपिंग क्रीज मधून थोडासा बाहेर सुद्धा आला होता. समोरच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाही. स्विंग अँड मिस झालंय. विकेट किपरकडे सोपवलंय. सारंग आहे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. दरम्यान निर्धाव चेंडू येतोय गोलंदाज अमोल जावीरच्या गोलंदाजीतून. अकुटप्याचा बॉल यावेळेला स्टेप आउट झालेत. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्याच्या वरून एक आर पार लांबलचक खणखणीत षटकार. खूप चांगलं टायमिंग, खूप चांगली ताकद लावली या फटक्यामध्ये. चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आमदार चषक षटकार. अप्रतिम फुटवर्क पाहिलं होतं या अगोदर ती. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न.
पंचांकडे मात्र लाऊड अपील केलंय. पॉइंट मध्ये फिल्डर उपस्थित होता. जावेदनं मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला उलट्या हाताने आणि त्यावरती मात्र फिल्डरच्या हातामध्ये चेंडू गेला तर आहे. आता मात्र गोलंदाजाने झेलबादसाठी मागणी केली आहे. पंचांचा निर्णय काय येईल बघूया. विचार विनिमय पूर्वकच या ठिकाणी निर्णय दिला जाईल.
नॉट ऑफ केले घोषित या ठिकाणी पंचांनी. फलंदाज सेफ असेल. जावेद यावेळेला मात्र स्वीपचा फटका खेळण्यामध्ये पंचांनी मात्र नॉट आउट घोषित केले. अमोल जावेदचा पुढील चेंडू जावेदसाठी. आकुटप्प्याचा बॉल. यावेळेला मात्र फटका खेळायचा होता मोठा, परंतु यावेळेला एकही धाव या चेंडूवरती येत नाहीये. अगदी फसवा चेंडू ठरला. पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू येतोय गोलंदाज अमोल जावेदच्या गोलंदाजीतला. आणि मग शेवटचा चेंडू होता या ओव्हर मधला, ज्यावर ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होईल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या मात्र जाऊन थांबेल ती 11 धावांवरती. प्रति ओव्हर 11 धावा षटक माग सरासरी गाठायची होती आणि 11 धावाच्या प्रति षटकात सरासरीने मात्र धावसंख्या पुढे घेऊन जायची होती. पहिल्या षटकातून 11 धावा तर आलेत. आता मात्र उर्वरित 24 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे पंच. यानंतर अजून एक मॅच आहे. पहिल्या ओव्हरमधून 11 धावा आल्यात. उर्वरित 24 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. रंगतदार मॅच आहे. एक मोठी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच यानंतर आपण पाहणार आहोत, ज्यामधून सेमीफायनलसाठी कोणाचे दरवाजे उघडले जातील आज दुसऱ्या दिवसामधून. काल आपण जर पाहिलात तर शिवकृपा स्पोर्ट्स क्लब गव्हाणी या संघाने मात्र सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केलाय पहिल्या 8 संघांमधून. आज दुसऱ्या 8 संघांमधून कोण जाईल सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी अंतिम दिवसासाठी हे पाहण्याची गरज आहे. या मॅचमध्ये जो जिंकेल तो मात्र पहिल्या अगोदर झालेल्या मॅचमधल्या संघाच्या विरोधामध्ये जो जिंकणारा संघ होता त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि 1 षटकानंतर 11 धावा ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघाने बनवलेत. अजूनही 24 चेंडू आणि 44 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती मात्र नवीन गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश ओव्हर नंबर 2 साठी अप टू द मार्क. पंचांच्या उजव्या बाजूने मात्र मारा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. हायवे एंड कडून गोलंदाजी करेल अंकुश. स्ट्राईकवर असेल सुरेश. नॉन स्ट्राईकवर आहे जावेद. सलामीचे दोन्ही फलंदाज चांगली सुरुवात करून देत आहेत. पहिल्या ओव्हरमधून 2 धावा आलेत. आता मात्र उर्वरित 24 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. अंकुशचा पहिला चेंडू सुरेशसाठी. आकुटप्प्याचा बॉल परंतु अंगावर घेतला. हलक्या हाताने दिशा दाखवली. स्टीअर केले चेंडूला. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर स्वतः सारंग त्या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव घेतली सुरेशनं. स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक दिली ती जावेदला. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल, कारण एक रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. विकेट किपर शॉट थर्डमॅन. गली रिजन मध्ये फिल्डर. पॉइंटला पण आतमध्ये घेतलंय. एक्स्ट्रा कव्हर रिजन डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक फिल्डर तैनात सागर पाटीलच्या स्वरूपात. सारंग स्वतः मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उपस्थित आहे. लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर तैनात केला गेलाय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर. डीप मिड विकेट मध्ये एक फिल्डर आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग फायनली क्षेत्राच्या दिशेने फिल्डर तैनात. या वेळेला मात्र पॉइंटच्या खेळाडूला आत घेतलं. त्याच दिशेने फटका केला आणि हा चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चौकार. हा बॉल टाकायच्या अगोदरच बॅकवर्ड पॉइंट मधला जो खेळाडू आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बोलवून घेतला होता आणि त्याच दिशेने मात्र जावेदनं चेंडूला स्क्वेअर कट करत पाठवलं 4 धावांसाठी. सीमारेषेच्या पलीकडे जाणारा हा चेंडू 4 धावांसोबत धावसंख्या 4 धावा पुढे सरकते. धावफलकावरती धावा असतील त्या 16. यावेळेला सुरेख फटका फ्लिक केलंय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. लॉंग ऑन मध्ये पाठवताय चेंडूला. फिल्डर उपस्थित. चांगला थ्रो येतोय. ओव्हर थ्रो होईल. यावेळेला बॅकअप साठी फिल्डर होते, परंतु गोलंदाजांना हा चेंडू अडवताना गॅदर करताना हाताला लागतोय चेंडू. एक सिंगल धाव घेतली गेली होती. दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी करून दाखवलाय जावेद आणि सुरेशने. 2 धावांची वाढ केली या चेंडूवरती आणि संघाचा धावफलक 18 धावांवरती. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट अंकुश. अंकुश विरुद्ध जावेद.
यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये फिल्डरच्या मस्तकवर दस्तक देत पिनूच्या ज्या बॅनरला दिली जाणारी मानवंदना. वन बाउंड चेंडू सीमा पार, चौकार. आता मात्र जावेद थोडासा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटकेबाजी त्याने सुरू केली आहे. मगाशी आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट मध्ये चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आपण पाहिला. त्यानंतर आता मात्र हा फटका जो आहे तो लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती 4 धावांसाठी. अगुटप्प्याचा बॉल या वेळेला मात्र समोरच्या दिशेने पंच केलाय. फिल्डर पाठीमागे उपस्थित. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा मागच्या दिशेने खेचला जातोय चेंडू. फिल्डरनं थ्रो खूप चांगल्या पद्धतीचा केलाय. 2 धावा तोपर्यंत धावून घेतल्या गेल्या जावेद आणि सुरेशच्या जोडीकडून. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकावरती 2 धावांची वाढ आणि धावसंख्या झाली ती 24 धावा. त्यावेळेला स्टेप आउट झाले. एक पाऊल पुढे गेले होते. फुटवर्क खूप चांगल्या पद्धतीचं आणि मग फुटवर्क सोबत चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या पलीकडे. या वेळेला चौकार नव्हे तर षटकार येतोय जावेदच्या बॅटमधून. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते जावेद आणि सुरेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 30 धावांवरती. पहिल्या षटकातून अमोलनं गोलंदाजी केली. त्यावेळेला एक चौकार, एक सिंगल धाव, एक निर्धाव चेंडू, त्यानंतर एक षटकार, एक निर्धाव चेंडू 5व्या चेंडूवरती आणि 6व्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू. अशा पद्धतीने मात्र ओव्हरची या ठिकाणी समाप्ती झाली. त्यानंतर दुसरं षटक हाताळलं ते अंकुशने. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्यावरती 2 धावा, चौथ्यावरती चौकार, 5व्यावरती दुहेरी धावेचा फटका आणि 6व्या चेंडूवरती षटकार. अशा पद्धतीने एक महागडं षटक हाताळले अंकुशने. धावसंख्या 30 धावांवरती जाऊन पोहोचते 2 ओव्हर नंतर. उर्वरित 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राइक पर आहे सुरेश. बॉलिंग मार्क वर येतोय सागर पाटील. यावेळेला खोलवर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळला. खोदून काढला अगदी चेंडूला. सुरेशच्या माध्यमातून 1 धाव या फटक्यावरती घेतली जाते. सागर पाटील बॉलिंग मार्कवरती आलेला असताना डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेट गोलंदाजी केली. आता मात्र जावेद येतोय स्ट्राइक वरती. जावेदनं मात्र मागील ओव्हरमध्ये खूप चांगली फटकेबाजी केली आहे. मॅच ऑफिशियल्स मधून जर आपण पाहिलं तर स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत दिवाकर चव्हाण, स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत संजयजी मल्होत्रा, समोर फटका खेळतोय जावेद. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द पेन, षटकार. मगाच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलात तर जावेदला खूप कमी वेळा स्ट्राइक मिळाली, परंतु त्या मॅच मध्ये त्याला जास्त खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे आता मात्र संपूर्ण कसर जी आहे ती तो या मॅच मध्ये पूर्ण करतोय. खूप चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून होताना पाहायला मिळते. सागरच्या गोलंदाजीवरती हा षटकार त्याने ठोकलाय. आपटलेला बॉल अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जातोय. विकेट किपर अमोल जावीर जोपर्यंत चेंडूला गॅदर करेल, पंच मात्र दोन्ही हात जमिनीला समांतर करत वाईट बॉल दर्शवतील आणि 22च्या स्वरूपातली 1 धाव धावून सुद्धा या ठिकाणी फलंदाजांनी घेतली आहे. त्यामुळे एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. स्ट्राइक रोटेट होईल. स्ट्राइकवर जाईल सुरेश आणि सागर पाटीलच्या या चेंडूवरती आलेल्या 2 धावांसोबत संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 39 धावांवरती. 16 चेंडू 16 धावांची आवश्यकता.
यावेळेला पाडीस चेंडू हाताळला, ज्याला मात्र ड्राईव्ह केलं आणि कव्हरच्या क्षेत्रात दिसून मागे फिल्डर तैनात सारंगच्या माध्यमातून हा चांगला थ्रो पाहायला मिळतोय. गोलंदाजाकडे थ्रो केला तोपर्यंत आणखीन एक धाव अंकित केली गेली ती धावफलकावरती. आता मात्र धावफलक 40 धावांवरती आणि जिंकण्यासाठी अजून 15 धावांची आवश्यकता उर्वरित 15 चेंडूंमध्ये. यावेळेला अंगापासून लांब ठेवला आहे, परंतु पंचांचा इशारा फेअर डिलिव्हरी असेल. गाईडलाईन आणि यष्ट्यांची पडताळणी करूनच मात्र पंचांनी यावेळेला हा निर्णय या ठिकाणी कळवलाय. फेअर डिलिव्हरी व्हॅलिड चेंडू आपण पाहतोय. एक डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळते सागर पाटीलच्या गोलंदाजीतून. निर्धाव चेंडून सांगता होते, चेंडू झाले ती ओव्हरमधले, तसं पाहायला गेलं तर एकूण 4 आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू 15 धावांची आवश्यकता. अकुटप्प्याचा बॉल हुक करतायत. यावेळेला मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक खणखणीत आमदार चषक चौकार जावेदच्या बॅटमधून. त्यावेळेला बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी केली, ज्यावर मात्र बराचसा वेळ जावेदला मिळाला. थोडंसं ऑफस्टिकवर गेले आणि मग आडव्या बॅटने चेंडूला पाठवून दिलं स्क्वेअर लेगच्या बाहेर. पुन्हा एकदा आपटलेला बॉल समोरच्या दिशेने फटका केलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. एक चौकार, एक षटकार, 2 धावा आले ते 2 चेंडूंवरती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50 धावांवरती आणि जिंकण्यासाठी आता मात्र 5 धावांची आवश्यकता. तीन ओव्हरची समाप्ती होते. 3 ओव्हरमध्ये 50 धावा बनवलेत. अमोल जावीर येतोय बॉलिंग मार्कवरती. 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता अजूनही आहे ही मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राईकवर डावखुरी आताचा फलंदाज सुरेश. विकेटकीपरच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर सारंग आणि बॉलिंग मार्कवरती अमोल जावीर. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 4थं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती येतोय. हायवे एंडकडनं गोलंदाजी करेल स्ट्राईकवर असलेल्या सुरेशसाठी. सुरेशने मात्र फटका केलाय वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून. 1 बाउन्स ओव्हर दी फेन्स. 4 धावांसाठी चौकार. आणि या नो बॉलच्या इशाऱ्यावरती सुरेशच्या बॅटमधून हा विजयी षटकार आणि ही मॅच जिंकली आहे ईगल स्पोर्ट्स रांजणी संघाने. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय. वेल डन, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स ईगल स्पोर्ट्स रांजणी. आणि या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय या मॅच मध्ये. मगाच्या मॅच मध्ये संधी मिळाली नव्हती, परंतु या मॅच मध्ये जी संधी जावेदला मिळाली त्या संधीचं सोनं त्याने या मॅच मध्ये केलं आणि आपल्या संघाला जबरदस्त असा विजय निश्चित करून दिलाय. त्याबद्दल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मात्र जावेद. एक संघ जो आहे तो विजेता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित करेल, ज्यामध्ये एका बाजूला आपण बघतोय तो ईगल स्पोर्ट्स रांजणीचा संघ जो मात्र आता प्रथम फलंदाजी करेल या मॅच मध्ये. आणि क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल तो शंकरदादा माने कवटे महाकाळ. शंकरदादा माने स्पोर्ट्स क्लब, आपल्याला विनंती आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. शंकरदादा माने स्पोर्ट्स आपला एक राखीव खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आणि जास्त वेळ वाया न घालवता आपण लगेच मॅचला सुरुवात करायची आहे.